विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काहीसा थंडावलेला दिसतोय. मात्र दुसरीकडे पक्षात अंतर्गत बऱ्याच घडामोडी सुरू असल्याच्याही चर्चा आहे. शरद पवार आपल्या पक्षात अनेक बदल घडवणार असल्याची माहिती आहे. पवारांच्या पक्षातील जयंत पाटील गट आणि रोहित पवार गँग या विभागण्या काही लपून राहिलेल्या नाहीत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात असल्याचा सूर राजकीय वर्तुळात आवळण्यात येतोय. मात्र जयंत पाटलांच्या पदाला नेमका कुणाचा धोका आहे, यात रोहित पवारांचा काय रोल आहे आणि जयंत पाटलांमुळे रोहित पवारांची कोंडी होते का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने तब्बल 10 पैकी 8 जागा जिंकून सर्वात चांगला स्ट्राईक रेट मिळवला होता. त्यामुळे विधानसभेतही पक्ष अशीच चांगली कामगिरी करणार अशी सर्वांना आशा होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 87 जागा लढवून केवळ 10 जागांवर शरद पवार गटाला समाधान मानावं लागलं. या दारुण पराभवानंतर आता शरद पवार पक्षात मोठे फेरबदल करणार असल्याची चर्चा आहे. येत्या 8 आणि 9 जानेवारी रोजी शरद पवार गटाच्या सर्व आमदार, खासदार आणि विभाग प्रमुखांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. यावेळी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह विविध प्रमुख नेते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यात जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार असल्याचं बोललं जातंय. पक्षातील जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील वाद काही लपून राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर या यशाचे शिल्पकार म्हणून जयंत पाटलांची बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र रोहित पवारांनी या विजयाचे श्रेय जयंत पाटलांना घेऊ दिले नाही. हा विजय कोणा एकामुळे झालेला नसून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचा दावा त्यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमध्ये श्रेयवादाची लढाईही पाहायला मिळाली. यातून त्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणीही केली. मात्र यात खुद्द शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि जयंत पाटलांची नाराजी परवडणारी नाही असं म्हणत रोहित पवारांना शांत बसण्यास भाग पाडलं. शिवाय शरद पवारांकडून वेळोवेळी करण्यात येत असलेल्या जयंत पाटलांच्या स्तुतीमुळेही रोहित पवार आणि समर्थक अस्वस्थ असल्याच्या चर्चा असतात. यातूनच जयंत पाटील आणि रोहित पवारांकडून अप्रत्यक्षपणे जाहीर सभांमधून भाष्य करत एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक बनले. या दरम्यान त्यांनी अजित पवारांची जागा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र जयंत पाटलांनी त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी इस्लामपूरमध्ये शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी थेट जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले होते. जयंतराव सारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची आणि सावरण्याची भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी, ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले होते. यामुळेही रोहित पवार गट काहीसा नाराज झाल्याच्या चर्चा होत्या. दुसरीकडे विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली, तर पहिल्यांदाच आमदार बनलेल्या रोहित पाटलांवर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यातून शरद पवारांनी पक्षातील आगामी बदलाचे संकेत दिले. अजितदादांनी पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण म्हणजे शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना राजकीय वारस बनवण्यासाठी देण्यात आलेले संकेत. आपला राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी शरद पवार प्रसंगी कितीही कर्तृत्ववान नेत्याला डावलून घराणेशाही चालवू शकतात. त्यांचा हाच परिवारवाद पाहता भविष्यात ते आपले नातू रोहित पवार यांना पक्षाचा चेहरा बनवण्यासाठी जयंत पाटलांकडेही दुर्लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या जयंत पाटलांकडे असलेले उरले सुरले प्रदेशाध्यक्ष पदही हिसकावून घेण्यात येणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.